lecture series. Today we are going to see few concepts based on the ammeter, as well as if time permits we are going to see the voltmeter. Okay, now in this session we are going to revise ammeter, and I am going to tell you two more important notes for CET as well as for your board examination numerical solving, right? Okay, so now in yesterday's session we have discussed that ammeter is a device, or we can say ammeter is a करंट मेजरिंग डिव्हाइस. ओके, आणि आपण हा जो अॅमीटर आहे हा अॅमीटर कोणत्या पण सर्किटला सिरीज मध्ये जॉईन करतो. समजा एखादी अशी वायर असेल तर त्या वायरला आपण पुढे अॅमीटर कनेक्ट करणार आणि मग तो अॅमीटर आपल्याला डिफ्लेक्शन किंवा कॅलिब्रेशन किंवा त्यामधून जाणारा करंट किती आहे हे दाखवणार. ठीक आहे, आता तो करंट किती दाखवणार किंवा काय करणार हे कसं करतो ते आपण थोड्या वेळामध्ये पाहणारच आहोत. ओके, आणि काय काय विद्यार्थ्यांना जर कालचं लेक्चर मेमोराइज होत असेल तर त्यांच्या लक्षात पण आलं असेल. ठीक आहे, आता समजा सर्किटला आपण एखादं सर्किट घेतलं आणि सर्किटला अॅमीटर आपण जॉईन केला. जॉईन केल्यानंतर हा जो अॅमीटर आहे हा ऍक्च्युअली अॅमीटर इज अ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर ऍज वेल एज शंट रेजिस्टन्स. शंट म्हणजेच पॅरलल. ठीक आहे ना, आणि आपण कालच्या सेशन मध्ये पाहिलं होतं की हा जो शंट रेजिस्टन्स व्हॅल्यू यस असणारा शंट रेजिस्टन्स की ज्याची व्हॅल्यू यस आहे. ओके, हा शंट रेजिस्टन्स लो असतो. हा लो का असतो? जेणेकरून हा जास्तीत जास्त करंट यामधून जाण्यासाठी परमिट करेल. समजलं, जास्तीत जास्त करंट शंट रेजिस्टन्स मधून जावा म्हणून आपण तो काय करत असतो, लो व्हॅल्यूचा शंट रेजिस्टन्स घेत असतो. मग यामधूनच जास्त करंट का पास करायचा? कारण आपल्याला माहित आहे गॅल्व्हनोमीटर मधून आपण नेहमी कमी करंट पास करत असतो. कारण गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस यूज टू डिटेक्ट वीक करंट्स इन द सर्किट. म्हणजे लो करंटच तो फक्त अलाव करतो. जर आपण गॅल्व्हनोमीटर मध्ये फोर्सफुली जास्त करंट पास करण्याचा प्रयत्न केला तर गॅल्व्हनोमीटर सर्किट हे डॅमेज होणार ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ हीट. कारण मी तुम्हाला सांगितलं आहे हीट इज इक्वल टू आय स्क्वेअर आरटी, आणि आपण क्लास 11 मध्ये पण हे पाहिलं होतं. ठीक आहे ना. ओके, ठीक आहे, आता तो पॉईंट जाऊ द्या. सर्वात महत्वाचं काय आहे या ठिकाणी की गॅल्व्हनोमीटर मधून करंट कमी पास करायचं आहे, मिली अँपियर्स मध्येच पास करायचं आहे. 1 मिली अँपियर, राईट. ओके, किंवा 0.5 मिली अँपियर अशा टाइप मध्ये आपल्याला करंट गॅल्व्हनोमीटर मधून पास करायचा आहे. मग एखाद्या सर्किटला, हे एकाच्या बाजूला एखादं सर्किट आहे, या सर्किटला सिरीज मध्ये अॅमीटर जोडला. हा जो ऍक्च्युअली अॅमीटर आहे, दिस अॅमीटर इज अ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ गॅल्व्हनोमीटर अँड शंट रेजिस्टन्स. शंट रेजिस्टन्स मस्ट बी लो. ओके, आणि हे जे काही पॅरलल कॉम्बिनेशन आहे या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द अॅमीटर गोज डिक्रीजिंग. समज सर्वांना लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. शंट मधून किती करंट पास होतोय? दॅट इज नथिंग बट आय मायनस आय जी. कारण येणारा इनकमिंग करंट इज आय अँड करंट गोइंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर इज आय जी. देअरफॉर द लेफ्ट करंट इज आय मायनस आय जी, विच इज नथिंग बट आय एस. व्हॉट इज आय एस? इज नथिंग बट शंट करंट और करंट पासिंग थ्रू द शंट. हे आपल्याला सर्वांना समजलं आहे. In case of an ammeter, as this is a parallel combination, it means the potential difference across capital G is equal to potential difference across capital S. हे आपण यस्टरडेच्या सेशन मध्ये प्रॉपरली डिस्कस केलेलं आहे. आणि हा एकच जरी पॉईंट तुम्हाला व्यवस्थित आला किंवा हा एक जरी पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजला ना तरी तुम्हाला सर्व न्यूमेरिकल्स सॉल्व्ह होतील. मी तुम्हाला ज्या नोट देणार आहे या नोट मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी महत्वाच्या आहेत. त्या नोट पाठ करणं गरजेचं नाही, परंतु फक्त एवढा फॉर्म्युला तुम्हाला येणं अपेक्षित आहे. तो एक जरी फॉर्म्युला आला तरी सुद्धा तुम्ही 100% क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार. समजलं सर्वांना? ओके, तर कालच्या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कॅपिटल जी इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कॅपिटल एस. नाउ व्हॉट इज अ पोटेन्शियल डिफरन्स? आपल्याला ओहमने सांगितलेलं आहे व्ही इज इक्वल टू आय आर. तर या ठिकाणी जी मधून जाणारा आय किती आहे? दॅट इज नथिंग बट आय जी. काल पाहिले आपण हे, पण तरी सुद्धा मी तुमचं परत रिव्हिजन देतो. इज इक्वल टू आय जी जी. व्हॉट इज कॅपिटल जी? इज नथिंग बट रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, राईट. ओके, नाव यस मध्ये काय होईल? दॅट इज नथिंग बट आय एस आणि यस. यस सुद्धा रेजिस्टन्स आहे जो आपण पॅरलल जोडलेला आहे गॅल्व्हनोमीटरला, तर आपण शंट रेजिस्टन्स म्हणतो. हे समजलं सर्वांना? इझी. ओके, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर यालाच आपण असं सुद्धा लिहू शकतो काय की यस इज इक्वल टू, कसं लिहिणार? यस इज इक्वल टू हे इकडे जाईल ना, म्हणजेच आय जी जी अपॉन आय एस. आता कालच्या याच्यामध्ये आपण हाच फॉर्म्युला असा पाहिला होता
S is equal to IG. What is IS? That is nothing but I minus IG आणि या ठिकाणी त्याला मल्टिप्लाय केलं होतं G. तर हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं किंवा अशा टाईपचा आन्सर येत आहे हे माहित असणं अपेक्षित आहे. पण जरी हा फॉर्म्युला तुम्हाला आला नाही तरी सुद्धा तुम्ही फक्त एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी पण हे तुम्ही डिराईव्ह करू शकता ऑन द स्पॉट. ठीक आहे ना, कारण फिजिक्स मध्ये जास्त फॉर्म्युले आहेत आणि जास्त फॉर्म्युले असल्यामुळे सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं नाहीये किंवा शक्य सुद्धा होत नाही. त्यामुळे बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही काही फॉर्म्युलेज आपल्याला ऑन द स्पॉट पेपरला बसल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी डिराईव्ह करता आले पाहिजे विदिन हाफ मिनिट. समजलं सर्वांना? तर हे तुम्हाला समजलं का सर्वांना आता? ठीक आहे. आता दुसरा एक पॉइंट आहे, आपल्या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला नोट दिलेली आहे. त्या नोट मध्ये आय थिंक नोट नंबर 14 आपल्या पीडीएफ मध्ये नोट नंबर 14 आहे. तर ती नोट नंबर 14 तुम्ही लिहायची नाही. मग नोट नंबर 14च्या ऐवजी आता मी त्याला नंबर येतो 14, 15 वगैरे, ती नोट नंबरची तुम्हाला 14 दिलं ना शब्द तो, ओके, त्या पीडीएफ मध्ये 14 दिलेला आहे. त्या 14च्या ऐवजी तुम्ही आता ज्यावेळेस नोट हा शब्द टाकताल त्यावेळेस त्याच्याऐवजी मी या ठिकाणी जे लिहून देतोय हे लिहून घ्या. ठीक आहे. वाटलं तर ते कालचं जे नोट नंबर 14 आहे त्या पीडीएफ मध्ये वाटलं तर ते क्रॉस करू शकता तुम्हाला जर समजलं असेल तर. त्याच्याऐवजी तुम्ही हे लिहिलं तरी चालेल. राईट. इफ करंट I is n times IG. समजा हा जो करंट आहे हा याच्या n टाइम्स मल्टिपल आहे. समजा येणारा करंट समजा 50 आहे, ओके, आणि IG मधून जाणारा जो करंट आहे समजा आपण असं म्हणूया 1, म्हणजे किती पट झाला तो करंट? 50 पट करंट झाला. उरलेला जो काय तुमचा करंट आहे हा उरलेला यातून जाणार आहे. ओके. ऍक्च्युली हे अशा प्रकारचं स्केलिंग असतं. ठीक आहे. एक एक आपण एक नोट घेतली काय की जर असं असेल तर मग काय? राईट. इफ करंट I is n times IG is n times IG असंच ना, असंच दिले ना. तसं पण हे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आहे. पेज नंबर आय थिंक पेज नंबर 225 वरती आहे राईट साईडला. तर ती पहिली नोट आहे. इफ करंट I is n times IG. हे वाटलं तर नोटच्या म्हणजे हे 14 नंबरच्या आपल्या पीडीएफ मध्ये नोट्स लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये पहिली नोट जरी बघून लिहिली तरी पण चालते. ठीक आहे ना. हे समजलं का सर्वांना? जर अशी कंडिशन दिलेली असेल तर, जर कंडिशन दिलेली असेल तरच देन व्हॉट इज द शंट व्हॅल्यू? एस इज इक्वल टू काय होईल मला? कारण शंट म्हणजे आपल्याला माहितीच नाही. तर शंट म्हणजे काय? IG अपॉन I मायनस IG. तोच फॉर्म्युला मी रिपीट करतोय आणि इंटू G. ओके. इज इक्वल टू IG. व्हॉट इज I इज इक्वल टू, जर असं कंडिशन असेल तर NIG मायनस IG. ओके. आणि या ठिकाणी तुम्हाला हे समजतंय की कॅपिटल G आहे इज इक्वल टू, आता हे IG आणि डिनॉमिनेटर मधून आपण n मायनस 1 बाहेर घेऊ किंवा IG बाहेर घेऊ, म्हणजेच IG कॅन्सल होईल. IG कॅन्सल. सो व्हॉट इज युअर आन्सर हियर? ओके. देयरफॉर S इज इक्वल टू काय झालं? 1 अपॉन n मायनस 1 and here is nothing but G. तेव्हा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता G अपॉन n मायनस 1. तर शंटची किती व्हॅल्यू असायला पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला समजलं. लक्षात आलं? तर ही नोट जी आहे ही नोट तुम्ही व्यवस्थित टेक्स्ट बुक मध्ये पाहून लिहा किंवा मी आता तुम्हाला जे काही लिहून दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहून घेऊ शकता. ठीक आहे ना. आपल्या नोट मध्ये हे तुमच्या लक्षात आलं का? आता सर्वांना समजलं असेलच. ठीक आहे. आणि आपल्या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला नोट नंबर 12 त्या पीडीएफ वरती तो नंबर आहे 12 नंबर. तर हे आपण कालच केले कॅल्क्युलेशन. 12 नंबरचं कॅल्क्युलेशन कालच केलेलं आहे. आता आपण आपल्या पीडीएफ मध्ये 13 नंबर किंवा आपल्या टेक्स्ट बुक मध्ये असणारी 2 नंबरची नोट पाहणार आहोत. हे समजलं का? ओके. तर ही 2 नंबरची नोट पाहण्यापूर्वी आपण एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. तो न्यूमेरिकल तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. हे तुम्हाला समजतंय का सर्वांना? नेहमी लक्षात ठेवायचं. त्यांनी आपल्याला काही पण प्रूफ करायला विचारू द्या, ही डायग्राम काढायची. समजलं? डायग्राम काढली की बरोबर तुम्हाला लिंक लागून जाईल आणि लिंक लागून गेली की तुम्हाला प्रॉपरली तो सॉल्व्ह करता येईल. समजलं या ठिकाणी? ओके. ठीक आहे. तर मला वाटतं आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया आता. ठीक आहे. न्यूमेरिकल एकदम सोपा आहे. याच फॉर्म्युलावरती न्यूमेरिकल आहे. हा तुम्ही फॉर्म्युला
व्यवस्थित लिहून घ्या नोटबुक मध्ये आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल लगेच. ठीक आहे, करू का रफ हे? ओके. फॉर्म्युला काय होता? S इज इक्वल टू G अपॉन N मायनस 1. आता हा फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे का? अजिबात नाही. फॉर्म्युला पाठ करू नका. ठीक आहे, ऑन द स्पॉट तुम्हाला तो डिराईव्ह करता आला पाहिजे थोडक्यामध्ये. लक्षात आलं? इथपर्यंत तर येईल ना तुम्हाला. वाटलं तर हा करायचा तर पाठ करा, आणि तशी गरज याची पण पाठ करण्याची नाही. ठीक आहे, तुम्हाला ऑन द स्पॉट तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस G इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस S एवढं जरी समजलं तरी सुद्धा तुम्ही इझिली तो न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे ना. आता चला आपण न्यूमेरिकल पाहूया. तुमच्या टेक्स्टबुक मधील एक्झाम्पल नंबर 9.8 आहे. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधून हा न्यूमेरिकल व्यवस्थित लिहून घ्या. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 225 नंबर पेज आहे आणि 9.8 हे एक्झाम्पल आहे. तर ते एक्झाम्पल तुम्ही टेक्स्टबुक मधून कॉपी करा. आन्सर मी सांगतो ते कॉपी करा. ठीक आहे ना. ओके, काय पहा एक्झाम्पल. अ गॅलोमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम. गॅलोमीटरला अंडरलाईन करायची. रेजिस्टन्स कॅपिटल G 100. ओके, सो गिवन डेटा. बरं, किती शॉर्ट मध्ये आपण हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत पहा. गिवन किती आहे? कॅपिटल G इज इक्वल टू 100 ओहम. समजलं? ओके. अँड इट्स अ फुल स्केल डिफ्लेक्शन करंट इज 100 मायक्रो अँपियर. ओके, 100 मायक्रो अँपियर जे आहे हे तुमचं काय आहे? फुल स्केल डिफ्लेक्शन. कोणाचं? गॅलोमीटर. म्हणजे ज्या करंट किंवा जो करंट गॅलोमीटर मधून जाणार आहे आणि ज्या करंटला तुमचा गॅलोमीटर फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवणार आहे तो करंट. म्हणजे या ठिकाणी हा जो करंट आहे ऑब्विसली हा गॅलोमीटर मधून जाणारा करंट आहे. देअरफॉर इट इज नथिंग बट Ig. तर Ig ची व्हॅल्यू त्यांनी 100 मायक्रो अँपियर दिलेली आहे. याला कन्वर्ट करून घ्या. 100 इंटू 10⁻⁻⁶ म्हणा अँपियर इज इक्वल टू 10⁻⁻⁴ येईल हे अँपियर. हे शून्य कट, हे शून्य कट, हे कट, हे कट. सो 10⁻⁴ लेफ्ट अँपियर. व्हॉट शंट रेजिस्टन्स शुड बी ॲडेड. तर त्यांनी आपल्याला 2 फाइंड विचारले आहे. तुम्ही एका खाली एक लिहा. मी या ठिकाणी जागे अभावी थोडस पुढे लिहितो. तर त्यांनी विचारले काय? व्हॉट शंट. तर शंटची व्हॅल्यू काय असावी असा प्रश्न आहे. व्हॉट शंट should be added so that ammeter can have a range 0 to 10 milliampere. ज्या ठिकाणी आपल्याला अॅमीटरची रेंज नेहमी अशी असते 0 to 10 मिलीअँपियर अशीच रेंज देतात ते व्होल्टमीटरची पण आणि अॅमीटरची पण. अॅमीटर असेल तर अँपियर येईल, व्होल्टमीटर असेल तर व्होल्टेज येईल. त्यापैकी मोठी व्हॅल्यू ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू हा तुमचा टोटल करंट असतो म्हणजे कॅपिटल आहे. समजलं? तर मग लक्षात ठेवायचं नेहमी. ठीक आहे ना. तर कॅपिटल I इज इक्वल टू या ठिकाणी त्यांनी किती दिले? 10 मिली अँपियर दिलेलं असेल इज इक्वल टू 10 इंटू 10 काय होणार आहे? -3 अँपियर. नाउ डू द कॅल्क्युलेशन. हिअर इट इज 10⁻²⁻² अँपियर. समजलं सर्वांना? 10⁻²⁻² अँपियर. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. नाउ यू कॅन डू द कॅल्क्युलेशन्स व्हेरी इझिली. यू कॅन डू द कॅल्क्युलेशन. त्यांनी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केला आहे न्यूमेरिकल. आपण वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करूया. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हा गिवन डेटा तर समजला तुम्हाला सर्वांना. गिवन डेटा आपल्याकडे फॉर्म्युला आहे की नाही? हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे हा. ठीक आहे. नाव या ठिकाणी मी काय म्हणतो? सोल्युशन. थोडक्यातच आपल्याला लिहायचं आहे सोल्युशन. किती छोटा न्यूमेरिकल आहे पहा. ओके, सोल्युशन. तुम्ही काय म्हणता? टू कन्वर्ट moving coil galvanometer into an ammeter comma shunt must be S is equal to Ig upon I minus Ig. फॉर्म्युला हा यूज करा आणि बघा जमतंय का? इंटू कॅपिटल G. समजलं सर्वांना? ओके. इज इक्वल टू तर Ig
किती आहे या ठिकाणी चेक करा. 10⁻⁴ आहे. ओके. अपॉन आय किती आहे चेक इट आउट. 10⁻² आहे आय मायनस आय जी 10⁻⁴. मी याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करून देतो. तुम्ही या पद्धतीने सध्या सॉल्व्ह करा. इंटू 100 आहे ना, इंटू 100. हे समजलं का सर्वांना? चेक करा. हे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का? ओके. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर या ठिकाणी आपण 10⁻² पहिले कॉमन घेऊ. 10⁻⁴ अपॉन 10⁻² कॉमन घेऊ. ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 10⁻² राहील. आता हे तर कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलंच पाहिजे. 10⁻² कॅन्सल, 10⁻⁴ कॅन्सल, या ठिकाणी 10⁻² लेफ्ट. समजलं? आता फर्दर कॅल्क्युलेशन्स करूया आपण. काय आहे कॅल्क्युलेशन पहा. त्याला इज इक्वल टू 10⁻² अपॉन 1 मायनस 10⁻² म्हणजे 0.01 बरोबर ना. ओके. आणि इंटू 10 किंवा 100 म्हणा. ओके. तर हा शून्य गेला, कट दिस कट इज इक्वल टू व्हॉट 1 अपॉन 1 मायनस 0.01. चेक करा. 1 मायनस 0.01 कॅल्क्युलेशन करा अँड सी द आन्सर. कॅल्क्युलेशन करा आणि सी द आन्सर. काय होऊ शकतं? 1 मायनस 0.01 ऍक्च्युली 0.99 येते. हे सर्वांना समजते. लक्षात आलं सर्वांच्या? ओके. तर तरी सुद्धा फॉर सेफ्टी साईड आपण हे कॅल्क्युलेशन करून पाहूया. इझी आहे, काय नाही एवढं आपण. 1 मायनस 0.01 म्हणजे 0.99 आले का उत्तर? ओके. तर अशा प्रकारे एकदम इझी आन्सर आहे. काय आहे? 0.99. परंतु असं नको लिहायला, हे काहीतरी असं ऑड वाटतंय, त्यामुळे आपण व्यवस्थित असं लिहूया. 1 अपॉन 0.99 म्हणजे 99 इंटू 10⁻². एवढं समजलं? याला वरती घेऊन जाता 10⁻² अपॉन 99 समजलं. इज इक्वल टू 100 अपॉन 99. हे काय? शंट रेजिस्टन्स. सो इट इज ओव्हर. देअरफॉर खाली तुम्ही लिहू शकता. देअरफॉर शंट रेजिस्टन्स मस्ट बी 100 अपॉन 99 ओव्हर. समजलं का सर्वांना? अशा प्रकारे हा न्यूमेरिकल तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता किंवा तुमच्या टेक्स्टबुक मधील मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला टेक्स्टबुक मधल्या मेथडने सुद्धा येतो सॉल्व्ह करून, कारण आपल्याकडे एक फॉर्म्युला होता. काय? ओके. तुम्ही हे काय करा, व्यवस्थित लिहून घ्या आणि लिहून घेतल्यानंतर मी तुम्हाला दुसरं सोल्युशन देतो. ओके. हे व्यवस्थित लिहून घ्या. या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ठीक आहे. आणि कधी कधी जर समजा एखादा न्यूमेरिकल असेल आणि स्क्रीनवरती तो न्यूमेरिकल रिफ्लेक्ट झाला नाही, परंतु तुम्हाला टेक्स्टबुक मधील रेफरन्स दिला, त्यावेळेस तुम्ही टेक्स्टबुक घ्यायचं आणि टेक्स्टबुक मधील तो न्यूमेरिकल पाहायचा. ठीक आहे ना. कारण कधी कधी ज्यावेळेस आपण व्हिडिओ वगैरे बनवतो त्यावेळेस चुकून असं होऊ शकतं की तो न्यूमेरिकल स्क्रीनवरती रिफ्लेक्टच होत नाही. अशा वेळेस मात्र ती खबरदारी घ्यायची. आतापर्यंत कधी झालं नाही, परंतु जर झालं तर ती खबरदारी घ्या. ठीक आहे ना. ओके. तर आपण या मेथडने, याला म्हणा मेथड 1 ने आपण हे सॉल्व्ह केलं होतं. आता मेथड 2 तर किती सिंपल असणार आहे, कारण मी तुम्हाला आता जस्ट शिकवलं होतं काय की जर आय इज इक्वल टू NIG असेल, याच्यावरूनच कळतं ना आपल्याला एन इज इक्वल टू काय असेल. एन इज इक्वल टू काय असेल रे बाळांनो? आय अपॉन IG. मग आपण काय करायचं, अशा न्यूमेरिकलला हे आन्सर 2 नंबरचे मेथड आहे आन्सर. ओके. असं म्हणायचं लेट एन इज इक्वल टू आय अपॉन IG. मग आय किती आहे चेक करा. आय इज नथिंग बट 10⁻². IG किती आहे चेक करा. 10⁻⁴. इज इक्वल टू नाउ टू द कॅल्क्युलेशन 1 अपॉन 10⁻² इज इक्वल टू 10⁻². आता हा नंबर आहे ना, करंट अपॉन करंट म्हणजे हा काही युनिट नसणार आहे. नाव शंट रेजिस्टन्स इज गिवन बाय S इज इक्वल टू काय फॉर्म्युला मागशी पाहिला आपण, G अपॉन N-1. तुम्हाला कोणता सोपं वाटतं त्या सोप्या मेथडने जावा. G ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती 100 आणि अपॉन N किती आलाय 10⁻² - 1 इज इक्वल टू 100. 10⁻² म्हणजे 100 - 1. व्हॉट इज युअर आन्सर?
100/99 ओहम. ओके, सोपं आहे ना. कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा, यू विल गेट युअर करेक्ट आन्सर. समजलं का सर्वांना? एकदम इझी होता क्वेश्चन, ठीक आहे ना. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. तर हे तुम्ही दोन्ही पण मेथड लिहून घ्या, सोपे आहे. ही मेथड मी तुम्हाला स्टार्टिंगला रेकमेंड का नाही केली, कारण त्यांनी आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलं नव्हतं. ओके, मात्र हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, जर त्यांनी आपल्याला रेंज दिली तर त्याचं जे काय हायर लिमिट आहे 0 to 10, त्याचं जे काय हायर लिमिट आहे दॅट इज नथिंग बट आवर टोटल आहे. ओके, दॅट इज नथिंग बट आवर टोटल आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मी हे तुम्हाला रफ करतो आणि अजून एक न्यूमेरिकल तुम्हाला मी सॉल्व्ह करून देतो. म्हणजे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये असेल किंवा नसेल, परंतु मी तुम्हाला अजून एक न्यूमेरिकल अशा प्रकारचा तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. तुम्ही जर आपल्या टेक्स्ट बुक मध्ये नसेल तो न्यूमेरिकल, तर तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये या व्हिडिओमधून तुम्ही तो न्यूमेरिकल लिहून घ्या. ठीक आहे ना. ओके, तर पाहूया आपण अजून एक न्यूमेरिकल. तर या मॅटरवरती मी तुम्हाला 2-3 न्यूमेरिकल घेणार आहे, टेक्स्ट बुक मधले 2 आणि नवीन काही एखादा न्यूमेरिकल असला तर. ओके, चेक करू द्या मला आहे काही एखादा न्यूमेरिकल आपल्याकडे आज शिल्लक की जो तुम्हाला पेपरला येऊ शकतो किंवा आला होता. राईट. ओके, सो टेक द न्यूमेरिकल. दोन न्यूमेरिकल मी तुम्हाला एक्स्ट्रा घेतो. आता हा जो न्यूमेरिकल आहे, हा न्यूमेरिकल तुम्हाला जून, ओके, हा न्यूमेरिकल तुम्हाला जुलै 17 ला आलेला आहे. ओके, जुलै 17 चा न्यूमेरिकल आहे. तर हा न्यूमेरिकल मी तुम्हाला लिहूनच देतो. जुलै 17 चा काय न्यूमेरिकल आहे पहा. The combined resistance of galvanometer. एक काम करा, हा जो न्यूमेरिकल आहे तुम्हाला स्क्रीनवरतीच मी शो करतो. डायरेक्ट आपण गिवन डेटा लिहू. गिवन डेटा, द combined resistance of galvanometer of resistance 1000 ohm. The combined resistance of galvanometer of resistance म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स दिलेला आहे. गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स त्यांनी आपल्या ठिकाणी 1000 ओहम असा दिलाय आणि इट्स अ शंट इज 25 अँड इट्स अ शंट इज 25 ओहम. या ठिकाणी कधी कधी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. न्यूमेरिकल नीट वाचा. द कंबाइंड रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 1000 ओहम. ज्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स 1000 ओहम आहे तो आणि त्याचा शंट या दोघांचा मिळून कंबाइंड रेजिस्टन्स 25 ओहम दिलाय. आता कंबाइंड रेजिस्टन्स कसं करणार आहे या ठिकाणी तुम्हाला माहित आहे हे गॅल्व्हनोमीटर आहे आणि हे शंट रेजिस्टन्स आहे एस आणि जी. या दोघांचा कंबाइंड काय मध्ये पॅरलल कॉम्बिनेशन आहे ना. मग पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे आरपी लिहावं लागेल आपल्याला. राईट, म्हणजे आरपीचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा. राईट. ओके, सो हिअर कंबाइंड रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर अँड शंट इज 25 ओहम असं दिलेलं आहे. टू फाइंड कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अ शंट असं दिले पुढे. ठीक आहे. जरी आपल्याला ते वर्डिंग लक्षात नाही आलं तरी पण पुढे जे काय फाइंड आउट करायला आहे ते लिहू शकता. ओके, तर सोल्युशन कसं होईल. सोल्युशन कसं लिहिणार. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अॅमीटर. एवढं जरी तुम्ही ड्रॉप करून ठेवलं, ओके, जी आणि एस हा जाऊन करंट वगैरे वगैरे. ठीक आहे, वॉटर हे करंट लिहून ठेवा. आय जी आणि आय एस खाली लिहायचं घेऊन. काय अॅमीटर इज parallel combination of galvanometer and shunt resistance. Therefore, okay,
therefore 1 upon RP is equal to 1 upon capital G plus 1 upon S. आता समजलं सर्वांना, तर 1 upon RP म्हणजे 1 upon 25 इज इक्वल टू 1 upon G दिले त्यांनी 1 2 3 म्हणजे 1000 1 upon S. तर या ठिकाणी तुम्ही S ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता की नाही. ओके, करा कॅल्क्युलेशन. हे इकडे घेऊया. 1 upon 25 minus 1 upon 1 2 3 is equal to 1 upon S. इकडे घेऊन जावा. 1000 minus 25 upon 25 into 1000 is equal to 1 by S. ओके, हे किती झालं तुमचं 975 अपॉन 25 into 1 2 3 is equal to 1 by S. सो 25 एक 25 आणि हे 40 म्हणजे गेला म्हणजे 39. बरोबर, लक्षात आलं ना माझ्या. नाव here it is 39 upon 1 2 3 is equal to 1 upon S. Therefore S is equal to 1000 upon 39. करा बरं कॅल्क्युलेशन. 1000 upon 39. I think this answer is a 25.64. कॅल्क्युलेशन करून बघा. 25.64 ओहम. Therefore त्या ठिकाणी लिहा. Therefore required shunt value is a 25.64 ओहम. तर अशा प्रकारचा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला फायनल एक्झामिनेशनला पडू शकतो. इनफॅक्ट हा जुलै 17 ला पडलेला क्वेश्चन आहे. समजलं तुम्हाला या ठिकाणी सर्वांना. ओके, आपण यानंतर अजून एक नोट पाहूया. तर हे तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलं असेल. मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी अजून एक असा क्वेश्चन सेट देईल. ओके, आपल्या ऍपवरती अवेलेबल करून देईल. त्याबद्दल मी तुम्हाला व्यवस्थित त्याची नोटीस पण देईल. लक्षात आलं. ओके, ठीक आहे. तर रफ करतो, तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलं असेलच. ठीक आहे. तर यानंतर आपण अजून एक नोट पाहणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर पाहिलं तर मला वाटतं ती नोट प्रेझेंट आहे पेज नंबर 225 वरती सेकंड नंबरची नोट. ओके, 225 वरती सेकंड नंबरची नोट आहे. तर त्या नोट मध्ये त्यांनी आपल्याला IS चं एक्सप्रेशन विचारले आणि मी तुम्हाला जे काही PDF प्रोव्हाइड केलेले आहे त्या PDF मध्ये ही जी नोट आहे दॅट इज नथिंग बट नोट नंबर 13. तर तुम्ही आता काय करायचं, परत नोट म्हणून हा शब्द टाकायचा. म्हणजे मगाची जी होती ती पहिली नोट, आताची जी आहे ती सेकंड नोट आणि कालची एक नोट आहे ती एक ऍड करून घ्यायचीच आहे. ठीक आहे, म्हणजे कालच्या नोटला तुम्ही 1 नंबर द्या, आजच्या मगाच्या नोटला तुम्ही 2 नंबर द्या. कालची नोट कोणती, IG अपॉन I वाली. ओके, IG अपॉन I वाली. आणि तुम्हाला साईडला लिहायला पण सांगितलं होतं की IG अपॉन I इज नथिंग बट द फ्रॅक्शन. राईट. ओके, त्यानंतर आता तुम्ही कालची नोट नंबर 1, आजची आहे ती नोट नंबर 2 आणि आता 3 नंबरची नोट. ओके, तर 3 नंबरची नोट मध्ये कसं आहे पहा. 3 नंबरची नोट तुम्हाला तुमच्या PDF मध्ये 13 नंबरला दिसेल. ठीक आहे. द करंट पासिंग थ्रू दी शंट इज गिवन बाय द करंट passing through shunt is given by. नोट आहे IS is equal to capital G upon G plus S and this is nothing but I. ओके, हे लक्षात ठेवायचं. सोपं आहे, काय ना तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन करू शकता, काही एवढं अवघड नाही. ठीक आहे, करा बरं कॅल्क्युलेशन. याला हे तुम्ही रेफरन्स द्या. नंतर मी तुम्हाला लक्षातच ठेवायचे दोन्ही फॉर्म्युले हे तर सांगणारच आहे, परंतु माहित असेल सगळे फॉर्म्युले पाठ करायचे. तुम्हाला मी सांगितले प्रत्येक एक्सप्रेशन असू द्या, ॲमीटरचं म्हणा किंवा व्होल्टमीटरचं, जो की पॉईंट आहे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस G इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस S, हा फॉर्म्युला वापरायचा. ओके, काय म्हणतो आपण वी नो दॅट. किंवा तुम्ही काय करायचं, या ठिकाणी साईडला सर्किट ड्रॉ करायचं.
ॲमीटर सर्किट इज गिवन बाय, ते सर्किट ड्रॉ करायचं आणि त्यानंतर लिहायचं पोटेन्शियल हिअर, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस G is equal to potential difference across, yes, okay, potential difference across G म्हणजे IgG. आता हे तुम्हाला पाठ आहे, लक्षात ठेवायची गरज म्हणजे ते सांगायची गरज नाही. IS. आता विचारलं त्यांनी आपल्याला IS म्हणजे IG ची व्हॅल्यू घ्यावी लागेल. ठीक आहे, IS राईट. ओके, तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कसं व्हॅल्यू होऊ शकते याची चेक करा. IS इज इक्वल टू, चेक इट आउट. ओके, आपल्याला माहिती सर्किट कुठे आहे, सर्किट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी IG आहे, या ठिकाणी IS आहे. असं म्हणू शकतो का रे आपण की येणारा करंट टोटल I आहे. ओके, म्हणजे I इज इक्वल टू IS प्लस IG. आता आपल्याला एक्सप्रेशन मध्ये IG नकोच आहे, म्हणून आपण IG च्या ऐवजी व्हॅल्यू पुट करूया. IG इज इक्वल टू काय होईल, I मायनस IS होईल की किंवा IS इज इक्वल टू I मायनस IG, काय पण चालतंय ना. IG इज इक्वल टू काय होईल, I मायनस IG. वाटलं तर तुम्ही हे साईडला ब्रॅकेट मध्ये लिहू शकता. मी IG च्या ऐवजी ती व्हॅल्यू लिहितो. IG च्या ऐवजी काय व्हॅल्यू लिहू, I मायनस IS G इज इक्वल टू IS. डायरेक्ट करून म्हणायचं हिअर I इज इक्वल टू IG प्लस IS, IG प्लस IS, आणि म्हणून IG ची व्हॅल्यू आपण I मायनस IS लिहिलं. जर आपल्याला IG फाइंड आउट करायचा असता तर आपण IS च्या ऐवजी व्हॅल्यू लिहिली असती. आता आपल्याला IS फाइंड आउट करायचा आहे, आता आपण IG च्या ऐवजी व्हॅल्यू लिहिणार. ठीक आहे, अँड देअरफोर मल्टिप्लाय करा IG, सॉरी माइनस है ना, माइनस ISG इज इक्वल टू ISS. समजलं सर्वांना. आता हे इकडे घेऊन जाऊ आपण. देअरफॉर IG इज इक्वल टू ISG प्लस ISS. समजलं. पुढे कॅल्क्युलेशन करा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर IG इज इक्वल टू IS कॉमन घ्या, ब्रॅकेट मध्ये G प्लस S घ्या. समजलं. देअरफॉर IS इज इक्वल टू, चेक करा IS हे इकडे घेऊन जर आलो आपण तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की G आहे तसंच ठेवा अपॉन G प्लस S आणि या ठिकाणी I. हे समजलं का सर्वांना. ओके, लक्षात आलं. तर अशा प्रकारे आहे. मी तुम्हाला काल नोट सांगितली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो IS अपॉन I इज फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू शंट. काल मी तुम्हाला सांगितलं होतं IG अपॉन I इज फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू गॅल्व्हनोमीटर. हे सर्व प्रेझेंट आहे नोट मध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला जी PDF प्रोव्हाइड केली आहे त्या PDF मध्ये 12 नंबर 13 नंबर हे तुम्हाला त्या PDF मधून कॉपी करायचे, म्हणजे कालचं आणि आजचं. 14 नंबरचं जे आहे आपल्याला टेक्स्ट बुक मधून कॉपी करायचं. ठीक आहे, तुम्हाला हे जर व्यवस्थित कळलं असेल तर. आणि एक न्यूमेरिकल पण करायचं आहे. आता हे जे एक्सप्रेशन आहे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये नोट नंबर 2 मध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि आपल्या PDF मध्ये मी 13 नंबरचा पॉईंट हा कव्हर केलेला आहे. समजलं का सर्वांना. एकदम सोपा पॉईंट होता. लक्षात आलं. ओके, तर यावरती आधारित आपण दुसरा एक न्यूमेरिकल पाहूया. एकदम सोपं आहे. मी तुम्हाला लक्षात ठेवायचं सांगितलं. हे पहा IS इज इक्वल टू G प्लस S आहे. IG इज इक्वल टू काय होईल, हे खालचं आहे तसंच G प्लस S इंटू I आहे तसंच. जेव्हा या ठिकाणी S असेल तेव्हा वर G घ्यायचा, जेव्हा या ठिकाणी G असेल त्यावेळेस वर S घ्यायचा. आता तुम्ही दोन फॉर्म्युला लक्षात. ओके, CET साठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिथे काही एवढं करत बसायला आपल्याला वेळ आहे आणि वेळ आली तर करायचं पण तो सोपं आहे ना. IS म्हणजे G प्लस S खाली तर सेम आहे, I पण सेम आहे. G प्लस S I पण सेम आहे. IG असला की S घ्यायचा, IS असला की G घ्यायचा. समजलं सर्वांना. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवतालच. आता आपण आपल्या टेक्स्ट बुक मधील एक्झाम्पल नंबर 9.9 पाहूया. हे तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलं असेल, नसेल घेतलं तर व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि पॉज केल्यानंतर तुम्ही
लिहून घेऊ शकता. ठीक आहे, ओके. तर आपण न्यूमेरिकल पाहूया. आपला टेक्स्टबुक मधून न्यूमेरिकल आहे हा, आणि हे तुम्ही टेक्स्टबुक मधूनच न्यूमेरिकल हा पहा. जर स्क्रीनवर रिफ्लेक्ट झाला नाही तर ओके, ठीक आहे. What is the value of a shunt resistance that allows 20% of main current? Given data to find तर S is equal to find out करायचंय. What is the value of a shunt resistance that allows 20% of its main current through the galvanometer of 99 ohm? तर गॅलव्हॅनोमीटरची जी काही रेंज आहे किंवा गॅलव्हॅनोमीटरचं जो काही रेजिस्टन्स आहे 99 ओम, त्यांनी काय दिले, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स दॅट अलाउज 20% ऑफ मेन करंट थ्रू गॅलव्हॅनोमीटर. गॅलव्हॅनोमीटर मधून जाणारा करंट हा 20%च आहे मेन करंटच्या. म्हणजेच गॅलव्हॅनोमीटर मधून जाणारा जो करंट आहे दॅट इज 20% ऑफ द मेन करंट आहे, असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, आणि विचारले शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता या ठिकाणी पहा, यालाच आपण गिवन डेटामध्येच कॅल्क्युलेशन करू. Ig इज इक्वल टू 20% आहे ना, 20 अपॉन 100, पर्सेंट म्हणजे 100 घ्यायचं अपॉन, कॅल्क्युलेशन करा. नाव दिस गॉन 20 एक 20 आणि 20 पंचे 100. देअरफॉर Ig इज इक्वल टू 1 अपॉन 5 I. समजलं? Therefore I is equal to 5 Ig. I is equal to 5 Ig. तर हे तुमच्या लक्षात आलं का सर्वांच्या? I is equal to 5 Ig म्हणजे या ठिकाणी n ची व्हॅल्यू किती आली? 5 Ig. तर हे मी तुम्हाला गिवन डेटामध्येच कॅल्क्युलेशन करून दिले. तुम्ही गिवन डेटामध्ये हे लिहिलं आणि सोल्युशनला तुम्ही इथून जरी सुरुवात केली असती तरी चाललं असतं. म्हणजे कसं की समजा आपण सोल्युशन लिहू. सोल्युशन हिअर Ig is equal to 20% of I. Therefore Ig is equal to 20% आहे ना, पर्सेंट म्हणजे आपण 100 घ्यावं लागतं इंटू I. 20 एक 20 20 पंचे 100. Therefore Ig is equal to 1 upon 5 I. Okay. Therefore I is equal to 5 Ig. एवढं तर कळलं असं सर्वांना? ओके. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. इट मीन्स हिअर n इज इक्वल टू व्हॅल्यू किती झाली? 5. ओके. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की आपण मगाशी एक नोट पाहिली की व्हेन I इज नथिंग बट n टाइम्स ऑफ. ओके. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की देअरफॉर I अपॉन Ig इज इक्वल टू 5. म्हणजेच n इज इक्वल टू 5. बरोबर नाही? कारण n इज इक्वल टू I अपॉन I असं मगाशी न्यूमेरिकल आपण पाहिले. आता हे जर बरोबर आहे तर या ठिकाणी तुम्ही सोल्युशन कंटिन्यू करू शकता. कसं सोल्युशन करता? कंटिन्यू. हेन्स और नाव S इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? G अपॉन n मायनस 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ G? 99. What is value of n? 5 minus 1 is equal to 99 upon 4. आलं का कॅल्क्युलेशन? 24 पॉइंट समथिंग वगैरे असं काहीतरी येईल. कॅल्क्युलेशन करा. ओके, लेट मी चेक द आन्सर. ठीक आहे. तर या ठिकाणी कॅन्सल करा. कॅन्सल 4 100 25 आणि 1 पॉइंट आहे म्हणजे 24.75 ओहम. समजलं सर्वांना? तर अशा प्रकारे हा न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकल एकदम इझी होता, तुम्हाला सर्वांना समजलं पाहिजे. किंवा तुम्ही असं कॅल्क्युलेट करा किंवा मग तुम्ही डायरेक्ट S इज इक्वल टू Ig अपॉन I मायनस Ig इंटू G या फॉर्म्युला जरी केला तरी सुद्धा तुमचं उत्तर करेक्ट येणार आहे. ठीक आहे, समजलं का सर्वांना? तर या ठिकाणी मला वाटतं आपण थांबूया. आपण व्होल्टमीटरला सुरुवात करणार होतो, परंतु आज न्यूमेरिकल्स वगैरे पण भरपूर जास्त प्रमाणामध्ये झालेले आहेत. तुम्ही आजचं सेशन एकदम व्यवस्थित प्रॉपरली पहा, वॉच करा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ओके. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट. स्टडी. ओके.